विद्यार्थी मित्रांनो, आजचा सर्वात चर्चेतील मुद्दा म्हणजे MPSC कंबाईन 2026. सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहणार तो म्हणजे जाहिरात कधी येणार. बघा, लाखो विद्यार्थी दरवर्षी ज्या परीक्षेची तयारी करतात ती म्हणजे MPSC कंबाईन, ठीक आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी दोन्ही मर्ज असतात. परंतु नेमकं काय झालेलं आहे, जर आपण आयोगाचा विचार केला, आयोगानं काय केलेलं आहे, आयोगाच्या वेळापत्रकप्रमाणे जर आपण विचार केला तर बघा, यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, जाहिरात दिनांक की जाहिरात कधी येणार. बघा, ग्रुप बी, आता ग्रुप बीचा विचार अगर केला आपण तर मार्च 2026 मध्ये जाहिरात येणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे दिनांक म्हणजेच मार्च 2026 मध्ये ग्रुप सी दोन्हीही मार्चमध्येच येणार होते. सोबत लक्षात घ्या, यांची परीक्षा दिनांक काय असणार आहे. परीक्षा दिनांक होती 14 जून 2026 कंबाईन ग्रुप बीची. सोबतच लक्षात घ्या 12 जुलै 2026 हे ग्रुप सीची होती, ठीक आहे. परंतु एक लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज काय आहे, ठीक आहे. परंतु आता काय होणार, ठीक आहे. का बरं काय होणार, कारण की आज दिनांक आहे 31 मार्च, ठीक आहे. आयोगाने प्रसिद्ध पत्रिकामध्ये जाहीर केलं होतं मार्च महिन्यामध्ये जाहिरात येऊन जाणार, ठीक आहे. परंतु 31 मार्च असल्यानंतर आता अपेक्षा आपली ढासळलेली आहे. का बरं, कारण की आता 31 तारीख आहे, आतापर्यंत अद्यापही जाहिरात आली नाही. समोर काय होणार बघा, एक लक्षात घ्या, आयोगाने जसं कमिटमेंट केलेलं आहे त्याचप्रमाणे अगर आयोग वागला तर काय होणार, 31 मार्च म्हणजेच 8 वाजेपर्यंत, ठीक आहे, 8 वाजेपर्यंत आपल्याला जाहिरात पाहास मिळणार. परंतु जर का ही आज आली नाही तर लक्षात घ्या, याच्यानंतर काय होणार, ते एप्रिलमध्ये शिफ्ट होणार, ठीक आहे. एप्रिलमध्ये शिफ्ट होऊन तर केव्हापर्यंत बघा, 8 तारखेपर्यंत ते येणे अपेक्षित आहे, ठीक आहे. हे आपण अपेक्षा दर्शवित आहोत. परंतु नेमकं काय होऊ शकते या गोष्टीपासून, बघा, यामध्ये विद्यार्थी काही ढासळतात. या सर्व प्रोसिजरमध्ये विद्यार्थी ढासळतात. का बरं, कारण की वर्षभरापासून अभ्यास करत राहतात आणि त्यामध्ये काही दोन प्रकारचे विद्यार्थी निर्माण होतात. म्हणजे कसं, एक की आयोगाच्या वेळापत्रकाला विद्यार्थ्यांनी ओळखून घेतलेला आहे. दरवर्षीचा हा पॅटर्न आहे. आयोग ठरवतो काही वेगळं आणि होते काहीतरी वेगळं, ठीक आहे. तर काही विद्यार्थी जे आहे ते 25 ते 30% विद्यार्थी समजून घेतलेले आहे. बाकी 75 ते 70% विद्यार्थी अजूनही डिप्रेशनमध्ये जाते. आली नाही आयोगाची वेळापत्रक, ठीक आहे, जाहिरात आली नाही. परंतु एक लक्षात घ्या, हे तुम्ही दरवर्षी पाहायला मिळते तुम्हाला, याच्यात काही नवीन नाही आहे, ठीक आहे. त्याचमुळे तुम्हाला चेंज व्हायची गरज आहे, तुम्हाला हॅप्पी राहायची गरज आहे, ठीक आहे. वेळापत्रक जाहीर होणार आता एप्रिल महिन्यामध्ये फिक्स आहे, ठीक आहे. या प्रकारचा दृष्टिकोन ठेवा. त्यानंतर नर्वसनेस येऊ नका देऊ, म्हणजे अभ्यासात कुठल्याच प्रकारचा फरक पडू नका देऊ. सोबत लक्षात घ्या, आता ही आपण एक स्ट्रॅटर्जी बनवली आहे, म्हणजेच 8 वाजेपर्यंत आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते आजच्या डेटमध्ये. का बरं, कारण की आजची तारीख आहे 31 मार्च. जर का अद्यापही आजच्या तारखेत आली नाही तर ते शिफ्ट होणार, ते म्हणजे 8 एप्रिल, ठीक आहे. 8 एप्रिलपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार, कारण की 31 मार्च संपल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये हमखास येणार म्हणजे येणार, ठीक आहे. या प्रकारचा दृष्टिकोन ठेवायला पाहिजे. सोबत लक्षात घ्या, आता एक्झामवर फरक काय पडू शकते आपल्या, ठीक आहे. हे महत्त्वाचं गोष्ट आहे, कारण की बघा, परीक्षा जर मार्च महिन्यात नाही आली, जाहिरात जर मार्च महिन्यात नाही आली तरी ती कधी शिफ्ट होणार, ते म्हणजे एप्रिलमध्ये, ठीक आहे. एप्रिलमध्ये शिफ्ट झाल्यानंतर जो आपल्याला वेळापत्रकनुसार टायमिंग दिला होता परीक्षेचा 14 जून आणि 12 जुलै यामध्येच होणार का, तर बघा इथे माहिती आहे का, 90% चान्सेस आहे की याच डेटला एक्झाम होणार. कारण की बघा, जाहिरात येऊन 2 ते 2.5 ते 3 महिने आपल्याला अभ्यासाला मिळत असतो, ठीक आहे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. आता बघा, जर एप्रिलमध्ये जरी आली तरी जून आणि जुलैमध्ये एक्झाम डेट फिक्स ठरलेले असते, कारण की हे सेंटर वाईज असतात, ठीक आहे. यामुळे हे डेट एकदम कन्फर्म समजून जा. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान आहे का, कशामध्ये, बघा, जाहिरात इथे येणार होती म्हणजेच मार्च महिन्यामध्ये, परंतु अद्यापही आली नाही तर शिफ्ट होणार ते एप्रिलमध्ये, ठीक आहे. परंतु विद्यार्थ्याचं नुकसान आहे का, तर काहीच नाही. एक लक्षात घ्या, कन्सेप्ट तुम्ही आधी समजून घ्या, नाही तर विद्यार्थी माहिती आहे का सहजरित्या कोमात चालले जाते फक्त जाहिरात लेट आल्यामुळे. पण याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात काही फरक पडू शकत नाही. का बरं, बघा, एक्झाम डेट फिक्स आहे, ठीक आहे. आता इन केस अगर एक्झाम डेट हे पोस्टपोन होऊन थोडी 15 दिवस समोर गेली तर तुमचा फायदा आहे ना. का बरं, कारण की तुम्हाला रिव्हिजनला वेळ मिळते ना 15 दिवस प्लस, ठीक आहे. आणि रिव्हिजन सर्वात महत्त्वाची असते, त्यामुळे काही या गोष्टीचा तुम्हाला इफेक्ट पडायला पाहिजे नाही. अनेक विद्यार्थ्यांना हेच विनंती आहे की तुमचा अभ्यास जशाप्रमाणे चालू होता तशाच प्रमाणे चालू ठेवा, कारण की एक्झाम डेट फिक्स ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये अगर पोस्टपोन झालीही तर ते 15 दिवस प्लस होऊ शकते, ठीक आहे. ते वेळेवर ठरवणार. आता याच्यामध्ये आपण काहीच विचार करू शकत नाही, परंतु फक्त आणि फक्त आपण हेच एक्झाम डेट माइंडमध्ये ठेवा, कारण की याच्याशिवाय आयोगाने कुठल्याच प्रकारची एक्झाम डेट पोस्टपोन केली नाही आहे, ठीक आहे. फक्त आणि फक्त जाहिरातचा इश्यू आहे. तो जाहिरातही आपल्याला एप्रिल महिन्यात पाहायला मिळणार. सोबतच लक्षात घ्या, जाहिरात आल्यानंतर आपल्यामध्ये धावपळ निर्माण होते. का बरं, अभ्यासाची, कारण की पहिल्यांदा विद्यार्थी काय करतात, जाहिरातसाठी मरमर करतात, ठीक आहे. त्यामुळे काय होतं, पूर्ण माइंड त्यांचा त्याच्यात डिस्टर्ब होऊन जातो. त्यानंतर मग एक्झाम डेट जाहिरात एखादा येऊन जाते, त्यानंतर मग येतो प्रेशर अभ्यासाचा, ठीक आहे. असं होऊ देऊ नका, कारण की याच्यामुळेच माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो,
एक वर्ष, तुम्हाला एक वर्ष माहिती आहे का पुढचा फेस करावा लागतो. कारण की या एक्झाममध्ये एक लक्षात घ्या, जर आपण मागच्या वर्षीचा कट ऑफचा विचार केला, बघा यामध्ये 2 कट ऑफ देऊ आपण, 2024चा सोबतच 2025चा. ठीक आहे, यामध्ये बघा काय दिसलेलं आपल्याला. ओपनचा विचार करू आपण, 65 प्लस गेलेला होता प्लस. आता यावर्षी 2025चा रिझल्ट किती लागला, हा फक्त आणि फक्त 51.25 लागलेला आहे. का बरं ढासळलेला आहे एक लक्षात घ्या. आयोगाने यामध्ये फक्त आणि फक्त जो 24चा होता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, नॉर्मल प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे, परंतु इथे काय विचारले आहे, तर्क हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याचमुळे आपण सर्व सिलेबस आणि सर्व अभ्यास हा फक्त आणि फक्त तर्काच्या बेसवर शिकवत असतो आपल्या चॅनलवर. ठीक आहे, तर यासाठी काय करा, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. सोबत सर्व सिलेबस तुम्हाला तर्काने स्पष्टीकरणासहित दिलेले आहे, जाऊन तो चेक करून घ्या. आणि जाहिरात आल्यानंतरच तुम्हाला लगेच एक क्षणाचा विलंब न लावता तुम्हाला नोटिफिकेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन करा. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला चॅनलची लिंक दिली असेल, जाऊन जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.